जुना बॉल द्यायचा आहे. रोहित शर्माचा जो पुल शॉट आहे, हुक शॉट आहे, त्या पद्धतीचा शॉट आपल्याला पाहायला मिळतोय तो गिरीश यांच्या बॅटीतून. नक्कीच आकुटब्याचा चेंडू होता, त्याचा योग्य तो समाचार घेताना आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाज. सिद्धेश्वरांनी नाणेफेक जिंकलं होतं आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. सकाळचा सत्र आहे, नक्कीच क्षेत्ररक्षण करण्याचा चांगला निर्णय होता, परंतु त्या अनुषंगाने गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली नाही. धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचली ती 24 या धावसंख्येवरती. या दरम्यान सुरेख फटका ऑफसाईडच्या दिशेने, कव्हरच्या दिशेने चेंडू जाते, वन बाउन्स सीमारेषे पार चौकारासाठी. नक्कीच एक 360 प्लेयर आपल्याला पाहायला मिळतोय तो गिरीश. अतिशय सुरेख फटके आपल्याला दाखवत आहेत आपल्या बॅटिंगमधून. सुंदर असं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय ते संजय भोईर फाउंडेशन यांच्या माध्यमातून. नगरसेवक चषक 2023 पुन्हा एकदा गोलंदाज अविनाश सज्ज बॉलिंग मार्कवरती. या दरम्यान हलक्या हाताने कट करायचा प्रयत्न होता, मात्र चेंडू सहज जातोय विकेट किपरच्या हातामध्ये, वन बाउन्स डॉट डिलिव्हरी. नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळते. कट करायचा प्रयत्न होता, मात्र यश काही ते मिळत नाही त्यावर. पुन्हा एकदा अविनाश सज्ज बॉलिंग मागवते, राईट आर्म ओव्हर द विकेट. या दरम्यान सुरेख फटका केलाय ऑफसाईडच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळत आहे, पण एक धाव नक्कीच ते रोखू शकत नाहीये. चांगली चौटी धाव काढण्यात मिळाली आणि लेफ्ट हँड राईट हँडचं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. पण दुसऱ्या एंडवरती आपण जर का पाहिलं तर प्रचंड फलंदाजा तो राज, तो नक्कीच एक चांगली भूमिका करतो, स्ट्राईक जास्तीत जास्त देतो तो गिरीशकडे. आता बघूया राज सुद्धा आपले हात खोलताना दिसत आहेत का. क्षेत्ररक्षण इथे मात्र आता सजवलंय आपण पाहत आहात. डीप स्क्वेअर लेग, वाईडिश लॉंग ऑन चे क्षेत्ररक्षण सजवलेले आहेत. या दरम्यान आडव्या बॅटीने खेळायचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र षटकातला शेवटचा चेंडू आहे. आतापर्यंत 11 धावा आलेल्या आहेत. शेवट गोड कोण करतंय बघूया. या दरम्यान पुन्हा एकदा आडव्या बॅटीने खेळायचा प्रयत्न होता, प्रयत्न चांगला, एक धाव इकडे मिळते, क्षेत्ररक्षक तिकडे आहे, दुसरे धावेचा प्रयत्न आणि नक्कीच चांगला कॉल. आणि या दरम्यान 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण होत आहे. थोडंसं ते फंबल झालं होतं क्षेत्ररक्षकांना, मात्र 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण. षटक होते समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 31 धावा, 31 रन्स ऑन बोर्ड. 5 षटकांचे हे सामने आपल्याला पाहायला मिळतात. 31 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. सुंदर असं षटक. आता मात्र बघूया तिसरं षटक आहे, निर्णायक षटक आहे. पहिले 2 षटक थोडेसे मागे ठरल्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये काय ब्रेक लावतोय का धावसंख्येचं थोडंसं मोमेंटम जेव्हा पाहिलं ते आता सध्या ते एव्हरेस्ट वर्ल्ड 11 या संघाकडे. आता मात्र सिद्धेश्वर गार्डन्स या संघाला काहीतरी ते करावं लागेल. हे षटक फार महत्वाचं आहे. गोलंदाजी माग होते गोलंदाज राहुल. पहिला चेंडू पुल करायचा प्रयत्न होता, मात्र बघूया पंच इथे इशारा करतात, व्हाईट बॉलचा इथे इशारा येतोय. अवांतर चेंडू, नक्कीच थोडीशी लेग साईडच्या बाहेरचा चेंडू टाकला होता. आता मात्र लेग साईडला आपण पाहतोय तर प्रोटेक्शन तिथे लावताना दिसतात गोलंदाज. कारण गिरीश याचे फटके आपण जर का पाहिले तर नक्कीच लॉंग लेग, डीप फाईन लेग रिजन मध्ये सुरेख असे ते फटके इथे सजवलेत त्यांनी. नक्कीच आजच्या दिवसातल्या ही पहिली मॅच, 8वा दिवस संजय भोईर फाउंडेशन यांच्या माध्यमातून नगरसेवक चषक 2023 भव्य दिव्य असं आयोजन. आयोजकांच्या माध्यमातून आलेल्या सर्व प्रेक्षकांचे पाहुण्यांचे मनपूर्वक स्वागत. या दरम्यान सुरेख शॉट इनसाइड आउट येतोय, कवचारीच्या येतोय सुरेख असा दणदणीत षटकार.
डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला काय सुरेख षटका टाकला. वाईड यॉर्कर टाकायचा प्रयत्न होता. थोडीशी लाईन तिथे मात्र चुकताना दिसते आणि मात्र चेंडूवरती योग्य तो समाचार घेतलाय. हवी पडून चालले. सकाळचं सत्र आहे. पहिला सामना आहे. वातावरण थोडंसं दमट आहे परंतु त्याचा काही फलंदाजाला त्याचा काही विचार दिसत नाही. तो बोलतो फलंदाज मात्र मी 12 वाजताच बॅटिंग करतोय अशा परीने बॅटिंग करतोय. गिरीश पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये. राहुल राईट आर्म ओव्हर द विकेट. या दरम्यान स्लोवर वन पुन्हा एकदा बोल केलाय. कॅचची संधी होते मात्र चेंडू वन बाउन्स सीमारेषे बाहेर जातोय चौकारासाठी. नक्कीच गळतीचा प्रयत्न केला होता. परिवर्तन केलं होतं मात्र साजेसं असं उत्तर मिळालं नाहीये ते गोलंदाजाला. मात्र फलंदाज इथे मात्र हवी पडतोय. गिरीश याच्या बॅटिंगमध्ये आता आपण जर का पाहिले तर 4 षटकार आणि 3 चौकार आता पण त्यांनी लगवलेत. सुरेख अशी फलंदाजी. एव्हरेस्ट वर्ल्ड 11 गिरीश. इथे मात्र थोडंसं प्रेशर दिसून येते. अवांतर चेंडू इथे पाहायला मिळते. पंच दंडित करतायत. व्हाईट बॉलचा इथे इशारा येतोय. व्हाईट बॉल मात्र धावसंख्या पुढे सरसावते. जाऊन पोहोचते ती 43 धावांवरती जाऊन पोहोचलेली आहे ही संघ. आता मात्र गोलंदाज आपली बॉलिंग एंड चेंज करताना आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेट. सुरेख चेंडू हलक्या हाताने फ्लिक केला. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे आणि नक्कीच डॉट डिलिव्हरी. माफ करा, 1 धाव इथे मिळालेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच राईट आर्म ओव्हर द विकेट. राऊंड द विकेट जाऊन त्यांनी गोलंदाजी केली. आता मात्र लेफ्ट हँड बॅट्समन राज यांच्यासाठी मात्र ते येत आहेत राईट आर्म ओव्हर द विकेट. यादव माहिती मात्र शॉर्ट आर्म पुल केलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमारेखे पार षटकारासाठी. सुरेख फटका. पहिली बॅटिंग गिरीशची. आता बोलतो राज मी सुद्धा माझे हात खोलतो आणि पाठवून दिलं चेंडूला सीमारेषे पार. आता मात्र येणारे 2 चेंडू बाकी आहेत या षटकातले. थोडंसं महागडं षटक आपण म्हणता येईल. आपण जर का विचार केला तर या षटकामध्ये तब्बल 19 धावा 4 चेंडूमध्ये आलेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 50 या धावसंख्येवरती. 50 धावा लागलेल्या आहेत ते एव्हरेस्ट वर्ल्ड 11 या संघाचे. आणि नक्की इथे मात्र एक नावाजलेले लेजंड कॉमेंटेटर प्रदीप देसाई सर उर्फ बंटी देसाई सर यांचं आगमन झालं. त्यांचं एक मनपूर्वक स्वागत. चे गुरुवारी ज्यांच्यामुळे आम्हाला अनेक ठिकाणी कॉमेंट्रीची संधी मिळते त्यांचं की मनपूर्वक स्वागत. गुड मॉर्निंग सर. वेलकम सर. आणि या दरम्यान डॉट डिलिव्हरी सुद्धा इथे पाहायला मिळते. या दरम्यान सुरेख फटका. मोठा फटका गेला. कॅचची संधी आहे आणि ते मात्र चूक करतोय तो क्षेत्ररक्षण. कॅचेस विन मॅचेस असं म्हणतात. आधीच जर का आपण पाहिलं तर धावांचा रोग मोठा आहे. त्यामुळे जर का तुम्ही असे क्रुशियल कॅचेस सोडाल तर नक्कीच धावांचा डोंगरच तुम्हाला पाठलाग करावा लागेल. षटक होते समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या लागली आहे ती 52. 52 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. नक्की आता बघूया 3 षटकांमध्ये जर का 52 धावा लावलेल्या आहेत तर येणाऱ्या 2 षटकांमध्ये किती धावा करतायत. कारण की विकेट्स हातामध्ये आहेत. दोन्ही फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गिरीश एक आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये पाहायला मिळतोय. प्रॉपर रोहित शर्मा स्किल्स बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यासोबत राजची जी त्याला साथ मिळते. आता मात्र गोलंदाजांना काहीतरी कमाल करावी लागेल आणि गोलंदाजी मार्कवर त्याला ते सचिन. ओके, सचिन आपल्या संघाला एक चांगलं षटक हातून थोडंसं मुवमेंट एक पुनरागमन करून देतात का. कारण की धावसंख्येचा विचार केला तर 52 धावा आतापर्यंत लागलेल्या आहेत. 14च्या सरासरीने या दरम्यान स्लो चेंडू पुढे आलाय आणि चेंडूला भिरकावून लावलाय सीमारेखे पार षटकारासाठी आणि षटकाराने मात्र धावसंख्या पुढे सरसावते. नक्कीच आमंत्रण दिलं होतं फलंदाजाला की तू ये आणि मार आणि त्याचंच पुढे आला आणि त्याला फटकावून लावलाय. पहिल्या चेंडूमध्ये षटकार आल्यानंतर थोडंसं
आपण पाहतो तर प्रेशरमध्ये नक्कीच आले असतील गोलंदाज, परंतु अजून त्यांच्यावर क्षमता आहे की ते इथून यानंतर कमबॅक करू शकतात. आणि नक्कीच आपण पाहतो तर बंटी देसाई सर बॅटिंग आर्मसाठी करतात. नक्कीच पुढचा फलंदाज सिद्धेश्वर गार्डनमधून जातात का ते, पण नक्कीच त्यांचा आवाज, गोड आवाज, ठाण्यातील एक नावाजलेले समालोचक बंटी देसाई सर यांना सुद्धा आपण ऐकणार आहोत लवकरच. वळूया पुढच्या चेंडूकडे. या दरम्यान सुरेख चेंडू फसवलाय, कॅच होतीये का, मात्र कॅच काही होऊ शकली नाही. सुरेख असा चेंडू टाकला होता, बॅट आणि बॉलचा प्रॉपर असं टाइम नाही झाला, मिडल नाही झाला आणि चेंडूला मात्र तिथेच राहिला. पण एक चौटी धाव नक्कीच घेण्यात यशस्वी ठरतेत. नक्कीच कॅचचा प्रयत्न केला पाहिजे होता गोलंदाजाने, कारण की मोठी विकेट होती ती. धावसंख्या होती, लगाम लावू शकतो त्या विकेट नंतर. या दरम्यान सरळ बॅटी फुलटॉस चेंडू होता, लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये खेळले. एक धाव इकडे मिळते, दुसऱ्या धावचा प्रयत्न होते, रनआउटची संधी होते का, मात्र काय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आणि नक्कीच चौथी धाव घेऊन ते 2 धाव पुढे गेले. तिसरे धावेचा प्रयत्न. नक्कीच नक्कीच लेझी क्रिकेट इथे थोडंसं आपल्याला पाहायला मिळत आहे. ते सिद्धेश्वर गार्डनच्या संघाकडनं जिथे 1 धाव होती त्याचं रूपांतर 3 धावांमध्ये केले. नक्कीच कौतुक केलं पाहिजे ते गिरीश आणि राज यांचं. काय रनिंग बिटवीन द विकेट, काय प्रेझेन्स ऑफ माइंड त्यांनी दाखवलंय, अतिशय सुरेख. धावसंख्या पुढे सरसावते, जाऊन पोहोचली आहे ती 62, 62 धावा. माझ्यासोबत गुणलेखक म्हणून जुळले ते अतिशय उत्कृष्ट असे गुणलेखक अरविंद, ज्यांना आजच्या दिवसामध्ये आपण पाहणार होतो गुणलेखन करताना. त्याचं एक मनपूर्वक स्वागत. आणि नक्कीच गिरीश आपण जर का पाहिलं तर फलंदाजी मार्कवरती ते खेळत आहेत. या दरम्यान स्लो मध्ये चेंडू पोल केलाय, काय होतंय बघूया. कॅचची संधी आणि फलंदाज मात्र बाद. नक्कीच एक कमबॅक करून दिलेला आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, 45 धावनती होते, षटकाराने आपल्या 50 करायच्या होते की काय, पण या दरम्यान फलंदाजाला मात्र बाद केलंय. विकेट मिळते सचिन यांना. गिरीश यांची सुरेख असा झेल घेतलाय तो रोहित याच्या माध्यमातून. आता मात्र धक्का लागतोय पहिला. 62, 4 चेंडू झालेले आहेत, 2 चेंडू बाकी आहेत. नवीन फलंदाज येतोय किशोर. उरले त्या संघात 8 चेंडू. बघूया 8 चेंडू मध्ये किती धावा होत्या. 64 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत. 62 धावा, माफ करा. या दरम्यान सुरेख चेंडू पायाच्या दिशेने आदळला, वाईटचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आदळला पायावरती, डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. नक्कीच नवीन फलंदाज येतो जेव्हा डेथ ओव्हर मध्ये, तर नक्कीच थोडंसं प्रेशर त्याच्यामध्ये असतं. चेंडू आदळला पायाला म्हणून डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. या दरम्यान फुल टॉस चेंडू, मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. पंचांचे हात आहेत आपल्या जमिनीला समांतर. धावा आहे तिथे अवांतर. अवांतर धाव्याने धावसंख्या पुढे सरसाते जाऊन पोहोचते ती 63 धावांवरती, 63 रन्स. या दरम्यान इथे मात्र कटकाचा प्रयत्न होता, अपील केली जाते, मात्र पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. सुरेख अशी गोलंदाजी करतात ते सचिन. नवीन फलंदाज आलाय आणि नक्कीच त्याला उभं ठेवलं 2 चेंडू. आता मात्र थोडंसं गेम मध्ये मोमेंट आपण पाहतो तर बिल्ड करताना. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 63 धावा, 63 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. संजय भोईर फाउंडेशन आयोजित नगरसेवक चषक 2023 भव्य दिव्य असं क्रिकेट, टेनिस क्रिकेटचे सामने आपल्याला पाहायला मिळते. सुंदर असं मैदान, भव्य दिव्य असं आयोजन, आयोजकांचे मनपूर्वक कौतुक. ठाण्यात आपण जर का पाहिलं तर ठाणे नगरीतली सर्वात मोठी टुर्नामेंट आपण पाहायला मिळतोय. भव्य दिव्य असे ओपन गट अंडर 14 लेडीज टुर्नामेंट. आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय तो सोसायटी ग्रुपचे हे सामने. नक्कीच दरवर्षी हे सामने होतात. हे सातत्याने 11वं वर्ष आहे. नक्कीच आयोजकांचे मनपूर्वक अभिनंदन. असेच उत्तम उत्तम स्पर्धा आपल्या माध्यमातून घडत राहावे. व या सामन्याकडे शेवटचा षटक घेऊन येते गोलंदाज. या दरम्यान घेऊन काढला चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक तिकडे तैनात. 1 धावीकडे मिळते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, थोडासा फंबल, परंतु 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण होत आहेत.
शेवटचं षटक आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक नक्कीच राजकडे हे ठेवतील आपल्याकडे. गोलंदाजी मागवरती आता गोलंदाज अनुपम. धावसंख्या झाली धावा 65 धावा. या दरम्यान कुठे चेंडूचा पुल केला आणि चेंडूला पाठवलाय सीमारे के पार षटकारासाठी. सुरेख असा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. हाणामारीचं षटक आहे. शेवटचं षटक आहे. लायसन्स आहेत फलंदाजांकडे आणि त्या पद्धतीची हाणामारी करता आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू बॉल आहे. पुढचा चेंडू अनुभव पुन्हा एकदा सज्ज. समागे राज राईटा मोड द विकेट. पुन्हा एकदा कुठे चेंडू आणि पुल केला. आता मात्र चेंडू गेलाय वन बाउन्स सीमारेषे पार चौकारासाठी. स्क्वेअर लेग रिजन मध्ये सुरेख असे फटके आपल्याला पाहायला मिळतात. सजवताना पाहतोय राज. ज्या बॅक टू बॅक षटकार आणि चौकाराने आपण जर का पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 75. 75 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. नक्की चेंडू जर का आपण आखूट डब्याचा चेंडू पाहिला तर राजची आपण जर का पाहिला तर स्क्वेअर लेग रिजन थोडंसं स्ट्रॉंग आपल्याला दिसायला पाहायला मिळत आहे. थोडंसं लाईन अँड लेंथ मध्ये परिवर्तन करावं लागेल गोलंदाजाला जर का त्याला पुढील चेंडू मध्ये थोडंसं यश प्राप्त करायचं असेल तर. पुन्हा एकदा कुठं चेंडू. आता मात्र फटका काहीचा नाही गेला पण गेलाय तो सीमारेषे वन पार. बघूया पंच काय इशारा करतायत षटकारासाठी. सुरेख फटका. नक्कीच तुम्ही सातत्याने एकाच लाईन वरती पाहायला मिळतं. फलंदाज मात्र त्या ह्याच्याने माइंडसेट त्याचा प्रिपेअर आहे आणि तो त्या पद्धतीने फटके सजवतोय. थोडंसं आगळं वेगळं आता कानमंत्र दिला जातोय ते गोलंदाजाला. बघूया हा कानमंत्र किती तो प्रभावी ठरतोय. नक्कीच बॅक टू बॅक आपण जर का विचार केला थोडंसं अजून पुन्हा एकदा महागडं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. 4 चेंडू मध्ये आपण जर का विचार केला तर तब्बल 18 धावा अनुपम याने दिलेले आहेत. 4 चेंडू मध्ये 18 धावा. येणारे अजून 2 चेंडू आहे. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. कीपर सुद्धा आता क्लोज इथे आलेले आहेत. या दरम्यान इथे मात्र ऑफला कट करायचा प्रयत्न होताच. बॅट आणि बॉलचा संपर्क एक धावेकडे मित्र दुसऱ्याचा प्रयत्न आणि थोडीशी खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू गेलाय सीमारेखे पार चौकारासाठी. नक्कीच आता मात्र बॉलर विचारत असेल की आता करू तर करू काय. कारण की चेंडू मात्र सुरेख असा टाकला होता मात्र क्षेत्ररक्षणाची साथ थोडीशी तिथे दिली नाहीये. अति घाई संकटात नाही असं थोडंसं आपण पाहायला मिळतं. आता मात्र शेवटचा चेंडू आहे. लास्ट बॉल 85 धावा. लास्ट चेंडू शेवटचा चेंडू आणि हा पुल केला. शॉर्ट ऑफ पुल आहे. कॅचची संधी होते का. चेंडू बघूया काय इथे जातो. एकदा इथे दुसरीदा. अरे बाबा एका दोन्ही एका एंडला होत आहेत. काय चाललंय काय हे. हा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. तर 2 रन आणि यामध्ये रनआउटचं रूपांतर. थोडेसे धावांमध्ये कमी पडले पण नक्कीच बघूया किती धावा काढलेत. 2 धावा इथे काढण्यात यशस्वी ठरलेले आहेत. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचली ती 87. 87 धावा जिंकण्यासाठी 88 धावांचं आव्हान आहे. 88 रन्स रिक्वायर्ड टू विन इन अपकमिंग 5 ओव्हर्स. 5 षटकांमध्ये 88 धावा 88 धावा करायचे आहेत. तर नक्की 17.6च्या सरासरीने धावा करायचे ते सिद्धेश्वर गार्डन्स या संघाला. अतिशय सुरेख अशी फलंदाजी केली ती एव्हरेज वर्ल्ड 11 या संघाने. सुंदर अशी फलंदाजी. नक्की संजय भोईर फाउंडेशन आयोजित नगरसेवक चषक 2023 भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आजच्या दिवसातला हा आपण पाहतो तो 8वा दिवस. सातत्याने 11 वर्ष हे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेळतात ती ही स्पर्धा. आता अंडर 14 आहे. मी तिकडे बघतो. हॅलो. तर यानंतरचा होणारा सामना HG वीर 11 विरुद्ध निलखंड व्हॅली.
HG वीर 11 विरुद्ध निलकंठ व्हॅली. दोन्ही संघाच्या कर्णधारास विनंती आहे, कृपया आपण नाणेफेकीसाठी व्यासपीठावरती यायचंय. HG वीर 11 विरुद्ध निलकंठ व्हॅली. दोन्ही संघाच्या कर्णधारास विनंती, आपण कृपया नाणेफेकीसाठी यायचंय. तर नक्कीच सलामीची जोडी आपण पाहतो, तर ज्या दरम्यान नाणेफेकीचा कौल आपण इथे पाहायला मिळतोय. HG वीर 11 विरुद्ध निलकंठ व्हॅली. मनोज सरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपण इथे संपन्न होतोय. आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत अतिशय उत्कृष्ट आयोजक, गेल्या 11 वर्षामध्ये आपण पाहायला मिळतोय. आणि HG वीर 11 won the toss and elected to bat first. आता सलामीची जोडी आपण पाहूया, वळूया सामन्याकडे. आपण पाहतोय ते सलामीची जोडी अनुपम आणि धीरज. आपण जर का विचारलं तर सिद्धेश्वर गार्डन्स यांनी फलंदाजी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. आणि थोडासा तो पाहिला तर चुकीचा अजूनपर्यंत आपण बोलू शकत नाही, कारण की अर्ध्याच मॅच आहे. 88 धावांचा आव्हान दिलंय ते एव्हरेस्ट 11 या संघाने. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. बॉलर्स नेम रोहित. बॉलिंग मार्कवरती सज्ज. पहिला चेंडू आकडवा चेंडू होता आणि कट केला, त्याला पाठवला, मात्र डीप कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण तिकडे चेंडूच्या पाठी जातो. एक धाव इथे मिळते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, पण तिसरी धाव होताना काही दिसत नाही आपल्याला. 2 धावा नक्कीच यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावांनी मात्र धावसंख्येचा शुभारंभ होतो. श्री गणेशा होतोय. 88 धावांचा पाठलाग करताना हा संघ सिद्धेश्वर गार्डन्स. रोहित पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. अकुट्टाबाचा चेंडू होता, इथे मात्र पुल केला आणि चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ते आपल्याला मिडॉनच्या रिजन मध्ये एकच धाव इथे पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकते. 3 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. रोहित बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. समोर असेल तो फलंदाज धीरज. या दरम्यान मोठा फटका, चेंडूला पाठवलाय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स सीमारेषे पार चौकारासाठी. नक्कीच अशी चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल ते सिद्धेश्वर गार्डन्सच्या संघाला, कारण की 17.6च्या सरासरीने धावसंख्येचं रचायचं आपल्याला पाठलाग करायचा आहे. तर नक्कीच मोठे फटके प्रत्येक षटकामध्ये येणं अतिशय गरजेचे असतील. दरम्यान व्यासपीठावर आपण पाहतोय तर मान्यवर सुद्धा इथे उपस्थित आहेत. या दरम्यान पुन्हा एकदा षटका मिस्टर शो. क्षेत्ररक्षक खाली येते, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक, आणि इथे मात्र फलंदाज होते बाद. कहीं पे निगा है कहीं पे निशाचा शॉट होता, टॉपेज घेतली आणि फलंदाज मात्र इथे बाद झालाय. विकेटचं होतं पतन. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या धावसंख्येवरती. पहिला धक्का लागलेला आहे. आता नवीन फलंदाज येतोय, फलंदाजी मार्ग वरती राजेश. नक्कीच कमबॅक आपण म्हणता येईल ते रोहित याचं. चेंडू आपण पाहिलं त्या षटकामध्ये झाले ते 4 चेंडू, अजूनही 2 चेंडू शेष. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय संजय दादा भोईर साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय तर भव्य दिव्य असं, यांच्या संकल्पनेतून आपण पाहतोय तर भव्य दिव्य असं ठाणे नगरीतली मोठी टुर्नामेंट नगरसेवक चषक 2023. नक्कीच वर्षाच्या अंतिम क्षणामध्ये, अंतिम महिन्यामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान सुरवीर चेंडू, नक्कीच स्विंग इथे थोडासा आपण पाहायला मिळतो. टर्न इथे पाहिलं तर थोडासा स्ट्रगल करतो तो फलंदाज, नवीन फलंदाज राजेश. लेफ्ट आर्म गोलंदाजी करतो तर रोहित. नक्कीच एक लेफ्ट आर्म डावखुरा पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज.
यादव मॅक्लीन बोल्ड मोठा फटका माझा रूम क्रिएट केला होता, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क काही होतला नाही. संपर्क झाला तर सरळ स्टंपशी आणि दुसरं विकेट. नक्कीच चांगली सुरुवात अशी म्हणता येईल ती एव्हरेस्ट वर्ल्ड या संघाची. नक्कीच एक मोठा फटका नक्कीच झाला. 7 धावा या षटकामध्ये केले, पण तू 2 फलंदाजांना इथे मात्र बाद केले. पहिलं षटक समाप्त होते. 7 धावा धावफलकात लागलेत, 2 गडी बाद झालेत. अजूनही जिंकणं समीकरण जर का पाहिलं तर 4 षटकांमध्ये 81 धावा, 81 रन्स रिक्वायर्ड इन अपकमिंग 4 ओव्हर्स, 24 बॉल्स 81 रन्स. सरासरी आपण जर का पाहिलं तर जवळजवळ 20.20 च्या सरासरीने धावा करायचे. गोलंदाजी मागवते गोलंदाज जय. 20 धावा प्रति षटक लगवायचेत. धुरा असेल ती अनुपम आणि प्रशांत यांच्या खांद्यावरती. हे षटक नक्कीच महत्वाचं ठरेल. गोलंदाज क्षेत्ररक्षण सजवताना त्याला स्पीडअप करायचंय. गोलंदाजांना विनंती आहे, आजच्या दिवसामध्ये आपल्याला अनेक सामने आपल्याला खेळवायचे. सोसायटी ग्रुपचे हे सामने आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते. आजच्या स्पर्धेचा 8वा दिवस भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच दरवर्षी असंच भव्य दिव्य आयोजन आपण पाहतो. पॉवर प्ले षटक घेतलंय, पॉवर प्लेचा इशारा केलाय. तर 3 क्षेत्ररक्षक तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या बाहेर लावू शकतात. नक्कीच गरज आहे पॉवर प्ले घेण्याची, कारण की धावसंख्या मोठी आहे. 24 चेंडूमध्ये 81 धावा करायच्या आहेत. नक्कीच आपण पाहिलं तर आज वीकेंड, शनिवार आणि रविवारचे दिवस, सुट्टीचे दिवस आपण पाहतो. तर कॉर्पोरेटला सुट्टी असते तर हे सोसायटी ग्रुपचे सामने. गोलंदाज सज्ज, पहिला चेंडू इथे मात्र सुरेख चेंडू होता, डॉट डिलिव्हरी. नक्कीच मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क होता नाही, पाहायला मिळत नाहीये. जय गोलंदाजी मागवते, लेफ्ट आर्म गोलंदाज. नक्कीच जर आपण संघाचा विचार केला एव्हरेस्ट वर्ल्डचा, तर डावखुरे गोलंदाज नक्कीच जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळालेत. या दरम्यान सुरेख चेंडू खेळून काढला, चेंडूला फ्लिक केलंय. ते स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये 1 धावेसाठी की धाव्याने मात्र धावसंख्या पुढे सरसावते, जाऊन पोहोचते ती 8 या धावसंख्येवरती. आठ धावा धावफलकावरती लागले. अजून 80 धावाची गरज असेल ती येणाऱ्या 22 चेंडू. पुढे चेंडू या दरम्यान पुन्हा एकदा अपील केलं ते फंचांकडे. कॅच इथे मात्र घेते आणि फलंदाज मात्र बाद होते. सुरेख कॅच. विकेट किपर, विकेट किपरचं नाव आपल्यामध्ये चेतन याच्या माध्यमातून अतिशय सुरेख गोलंदाजी करतो तो जय, लेफ्ट आर्म गोलंदाज. नक्की जेव्हा आपण लेफ्ट आर्म गोलंदाजांचा आपण विचार करतो तर आपल्याला डोळ्यासमोर येतात ते झहीर खान, RP सिंग, मिचल स्टार्क, ज्याला या IPL मध्ये 24 करोडची बोली लागली. नक्कीच डावखुऱ्या गोलंदाजांचं थोडंसं वर्चस्व जास्त असतं, हाय डिमांड मध्ये असतात ते गोलंदाज. आणि त्याप्रमाणेच जय आता मात्र विकेट घेतोय, तिसरा धक्का लागतोय. सुरुवात चांगली करून दिली होती ते रोहित यांनी. यादमॅन घुटनात एक आणि शॉट पुल केला होता, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. संजयच्या माध्यमातून नक्कीच रनआउट झाले होते, मात्र क्षेत्ररक्षणामध्ये पूर्ण आपला जीव टाकतायत. या दरम्यान पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. आडव्या बॅटीने खेळायचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क होऊ शकला नाहीये. डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. जय अतिशय सुरेख गोलंदाजी करतायत. या दरम्यान खेळून काढल्या चेंडूला हलक्या खेळल्या. स्क्वेअर लेग मधला फिल्डर जिथे आपण पाहायला येतोय तिकडे एकही धावे होते होत आहेत. किती धाव्याने षटक होते समाप्त. धावसंख्या झाली ती 10 धावा. अतिशय सुरेख असं षटक म्हणताय. फक्त 3 धावा देऊन 1 गडीला बाद केले ते जय यांनी. आणि आपण जर का पाहिलं तर आता मात्र समीकरण थोडस अवघड आपण पाहायला मिळत आहे. 18 चेंडू आणि 78 धावांची आवश्यकता आहे.
तर नक्कीच प्रत्येक षटकामध्ये 26 धावा कुठे असतील. ललित येतो त्या गोलंदाजी मार्क वरती. ललितचं हे षटक नक्कीच सांगू शकेल. जवळजवळ सामना आपण इथे पाहतोय तर एव्हरेस्ट वर्ल्डच्या बाजूने, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत काय होईल काही सांगता येत नाही. 18 चेंडू 78 धावा. डायलॉग आहे की मन बना लिया तो दिल्ली दूर नाही. तसंच जर का दोन्ही फलंदाजांनी ठाण मारली तर 18 चेंडू मध्ये 78 धावा. मनात विश्वास असेल, मनोबल असेल तर होऊ शकतं. थोडंसं अवघड आहे, बट असं म्हणतात नथिंग इज इम्पॉसिबल बिकॉज इम्पॉसिबल ऑलवेज सेज आय एम पॉसिबल. याद माहिती मात्र बॅटची कडा लागून पहिल्या चेंडूवरती फलंदाज होतो इथे मात्र बाद. आणि नक्की जे मोठा फटके मारायचे इरादे होते ते मात्र पहिल्या चेंडूवरती थोडेसे धुळीत आपल्याला जाताना दिसतात, कारण की पहिला फलंदाज सध्या मात्र बाद होतोय. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते ललित याची पहिल्या चेंडूवरती. अनुपम हे मात्र इथे बाद होत आहेत. सुरेख असे कॅच चेतन यांच्या माध्यमातून. आणि आता फलंदाजी मार्क वरती सुद्धा येत आहेत रोहित. ललित विरुद्ध रोहितचा हा सामना. तर नक्कीच राहुल आणि रोहित दोन्हीही आम्हाला आता कळण्यात आलं की दोघंही जुळे भाऊ आज मात्र मैदानात. इथे मात्र लांब बॅटिंग खेळायचा प्रयत्न होता. नक्कीच भावांची आपल्याला जोडी पाहायला मिळते. नक्कीच आपण पाहतो तर क्रिकेटिंग वर्ल्ड मध्ये पांड्या ब्रदर्स, माफ करा माश ब्रदर्स अशा अनेक नावाजलेले भावांची जोडी इथे पाहायला मिळते. पण ही नक्कीच जुळे भावांची जोडी आहे. बघूया काय करते आपल्या संघासाठी. फुल टॉस चेंडू पुल करायचा प्रयत्न. नो बॉलचा इथे इशारा आलाय पंचांचा. एक धावीकडे मिळते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि थोडासा फंबल आणि ते नक्कीच यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावा नक्कीच इथे मिळत आहेत. त्यावेळी एक अतिरिक्त 9चा धावा, 3 धावा एकूण मिळून धावसंख्या पुढे सरसावले जाऊन पोहोचली ती 13 या धावसंख्येवरती. 13 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. तिसरं षटक प्रगती पथावरती. या दरम्यान घुटण्यात एक सुरेख फटका मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे करण्यात पाहायला मिळतंय. एकच धाव तिकडे मात्र देण्यात आलेली आहे. कोणतीही घाई, कोणतीही थ्रो आपल्याला करताना पाहायला मिळत नाही ते एव्हरेस्ट वर्ल्ड संघ, कारण की नक्कीच इथे मात्र त्यांच्या चुकाच त्यांना सामन्यात जवळजवळ त्यांनी पकड बनवलेली आहे. तर मात्र ती पकड मजबूत बनवायची. धावसंख्या झाली ती 14 या धावसंख्येवरती. या दरम्यान सुरेख चेंडू इनसाइड आउट खेळला. चेंडूला पाठवलाय तो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. एक धावीकडे मिळते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न. थ्रो मात्र थोडासा लांब, पण ते 2 धाव काय रोखू शकले नाही. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसावते, जाऊन पोहोचते ती 16 या धावसंख्येवरती. नक्कीच सन्माननीय संजय दादा भोईर साहेब यांच्या माध्यमातून. आणि ते मात्र क्लीन बोल्ड. काही सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू जाऊन आदळलाय तो स्टंप्सला. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. नक्कीच सन्माननीय श्री संजय दादा भोईर साहेबांच्या माध्यमातून भव्य दिव्याचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. नगरसेवक चषक 2023. आजचा हा 8वा दिवस. गेले 11 वर्ष सातत्याने आपण हा पाहतो तर डिसेंबरच्या महिन्यामध्ये हे स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय उत्कृष्ट असे हे सामने अंडर 14 लेडीज ग्रुप, त्यासोबतच ओपन खुल्या गटातले क्रिकेटचे सामने आणि आजचा दिवस 8वा शनिवार रविवारचा दिवस हा सोसायटी ग्रुपसाठी डेडिकेटेड आपण पाहायला मिळतोय. तर नक्कीच सोसायटी क्रिकेट हे जिवंत ठेवलंय, कारण की आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो तर मैदानाच्या मुळे आज सोसायटीमध्ये लोक एवढे बिझी झालेत की त्यांना क्रिकेटसाठी वेळ नाही. पण या स्पर्धेमुळे नक्कीच आपण पाहतो तर गेले अनेक 3-4 महिने हे सर्व संघ प्रॅक्टिस करून एकत्र राहतात. आणि दरम्यान डॉट डिलिव्हरी इथे पाहायला मिळते. षटक होते समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावरती 16 धावा. आता जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती
12 चेंडू आणि 72 धावा. म्हणजे जास्त काही नाही, तुम्हाला 12 चेंडूवरती 12 षटकार लगवायचे आहेत. 6 चेंडूमध्ये 6 षटकार आपण नक्कीच पाहिलेले आहेत. आता मात्र 12 चेंडूमध्ये 12 षटकार लगावतात का ही जोडी. गिरीश ज्यांनी सुरेख अशी फलंदाजी केली, आता मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. 12 चेंडू मध्ये 12 षटकार म्हणजेच 72 धावांची आवश्यकता आहे. समोर आहे तो फलंदाज रोहित. या दरम्यान लो बोलला चेंडू होता, आडव्या पेटीने खेळला, क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे, एक धावीकडे मिळते. आता मात्र एकाचा अवांतर चेंडू पाहिजे, 11 चेंडू आणि 71 धावांची आवश्यकता. सामना जवळजवळ विजयी झालाय. यानंतर होणारा सामना SG वीर 11 विरुद्ध निलकंठ व्हॅली. या दरम्यान सुरेख फटका, कॅचची संधी आणि मात्र कॅच घेऊ शकले, चेंडू मात्र जातोय तिकडे दरम्यानच्या रिजन मध्ये येतोय सुरेख असा चौकार. आखूड टप्प्याचा चेंडू होता, ऑफसाईडच्या रिजन मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आणि चौकार सुद्धा इथे लागवलेले आहे. या दरम्यान सुरेख फटका, इनसाइड आउट, लाजवाब स्ट्रोक. चेंडू मात्र बघूया काय इशारा पंचाचा येतोय, वन बाउन्स चौका. सुरेख फटका लागवला होता तो संदीप यांनी, थोडासा उशीर, माफ करा समीप यांनी थोडासा उशिरा आले की काय फलंदाजीसाठी. आता मात्र नक्कीच एक चांगल्या स्कोर पर्यंत नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. प्रतिष्ठेची लढाई, एक प्रतिष्ठित स्कोर पर्यंत न्यायचे. 78 धावांचा पाठलाग करताना बघूया कुठपर्यंत नेऊन पोहोचतात आपल्या संघाला. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाली आहे ती 25 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. या दरम्यान इथे मात्र स्विंग अँड बॅट आणि बॉलचा संपर्क काही होताना दिसत नाही, परंतु एक चौटी धाव लेग बायच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. अंपायरचं नाव काय? अंपायरचं नाव काय? राजेश आणि सादिक. या दरम्यान इथे मात्र हलक्या हाताने खेळला चेंडूला गॅप पाठवल्या नोमॅन्स लँड मध्ये. एक धाव इकडे मिळते, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय, थोडासा फंबल, 2 धावा पण रोखू शकले नाहीये. आणि नक्कीच या स्पर्धेसाठी आपल्याला पंच म्हणून लाभले या सामन्यासाठी. तर एक शॉटचा सुद्धा इथे इशारा आलेला आहे, तर एकच धाव इथे मिळते. या स्पर्धेसाठी आपल्या पंच लाभले ते राजेश सर आणि सादिक सर, त्यांचे की मनपूर्वक आभार. सुंदर असे पंचांच्या भूमिका आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते अतिशय उत्कृष्ट असे पंच. या दरम्यान फ्लिक केला आणि एक धाव मात्र रोखू शकले नाही. एक धाव इकडे घेत आहेत की धाव्याने मात्र आता षटक होते समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागले ते 28. आता मात्र 6 चेंडू आणि 60 धावा. तर नक्कीच सामना आपण म्हणू शकतो आता जवळजवळ जिंकला जाईल. विजयाच्या उंबरठ्यावरती आहेत ते एव्हरेस्ट वर्ल्ड 11 संघ. प्रत्येक चेंडूवरती 10 धावा कुटायचे जर का सामना जिंकायचा असेल तर. गोलंदाजी माकडे गोलंदाज किशोर. 6 चेंडू 60 धावांची आवश्यकता. सहा चेंडू 60 धावा. या दरम्यान सुरेख चेंडू मात्र बीट केले ते फलंदाजाला, बीट केले ते गोलंदाजाला. चेंडू मात्र जातोय तो सीमारेषे पार चौकारासाठी. चौकार इथे लागलेला एज होती, मात्र चौकार इथे लागलाय पहिल्या चेंडूवरती किशोर यांच्या, रोहित यांच्या बॅटीतून. चौकारामध्ये धावसंख्या जाते 32 या धावसंख्येवरती.
पुढे येऊन सरसवलं, हलक्या त्यांनी खेळलाय, कॅचची संधी मात्र नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय, एक धाव इकडे मिळते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न मात्र MS धोनी स्टाईल थ्रो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव काय रोखू शकले नाही, एके धावेने धावसंख्या पुढे सरसावते, जाऊन पोहोचते ती 33 या धावसंख्येवरती. हेलो, अंडर 14 द फर्स्ट मैन ऑफ द मैच अवार्ड गोज टू आयन. कांग्रेचुलेशन आयन. अंडर 14 के लिटिल स्टार आयन, आइए जरा ताली बजाइए भाई, ये हमारे कल के स्टार है आयन. यहाँ वहाँ, अरे बाप रे गड़बड़ला. वेल डन आयन. कांग्रेचुलेशन आयन, बहुत ही बढ़िया खेले आप. वेल प्लेड आयन, कांग्रेचुलेशन. क्या कहना चाहेंगे आयन आप इस ट्रॉफी के बारे में? कुछ नहीं. कुछ नहीं तो आइए. बहुत मजा आता है इनमें. बहुत अंडर 14 आपके लिए इतनी बड़ी सुविधा की है दादा ने. संजय दादा भोईर साहब, युनाइटेड 3. अंडर 14 की जितनी टीमें हैं अपने आईडी कैरी करें. अपनी स्कूल आईडी ओनली, नॉट आधार कार्ड. हर एक को स्कूल आईडी लाना है, प्रत्येकाला स्कूल आईडी आने चाहिए. तो चलते हैं मेन मैच की तरफ. हमारी सोसायटी ग्रुप. तर नक्कीच यामध्ये आपण जर का पाहिलं तर एक धावीकडे मिळते, एके धाव्याने धावसंख्या मात्र पुढे सरसावते 38 धावांवरती. आता मात्र शेवटचे 2 चेंडू शेष आहेत. या दरम्यान पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पोली ते आपण पाहायला मिळतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण गिरीशच्या माध्यमातून 21 धावांनी पुढे सरसावते, जाऊन पोहोचते ती 39 धावा. नक्कीच आपण पाहिलं तर या दरम्यान लिटिल स्टार्स अंडर 14चा हा स्पर्धा सुद्धा आपण पाहतोय त्या मैदानाच्या उजव्या बाजूला आपण पाहतोय. आणि नक्कीच ते आजचे कलाकार उद्याच्या दिवसामध्ये आपण याच मोठ्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. यंग रायझिंग स्टार्स सुद्धा इथे पाहायला मिळतं. नक्कीच सुरेख असं आयोजन आहे, सुरेख अशी संकल्पना आहे. या दरम्यान मोठा फटका मारलेला आहे, शेवट गोड करायचं होतं आणि चेंडू पाठवलाय सीमारेषे पार चौकारासाठी. नक्कीच फटकेबाजी जर का सुरुवातीला झाली असती तर नक्कीच सामन्यामध्ये रंगत भरली असती. पण हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल ते एव्हरेस्ट वर्ल्ड 11 या संघाचं आणि सिद्धेश्वर गार्डन्सच्या संघाला पुढील स्पर्धेसाठी, पुढील वर्षासाठी नक्कीच मनपूर्वक शुभेच्छा असेल. पुढच्या महिन्यात नवे जोमानी या, नवे उमेदीने या, प्रॅक्टिस चांगली करा, टीम चांगली बिल्ड करा आणि लवकरच ट्रॉफी सुद्धा घेऊन जावा. हार्दिक हार्दिक अभिनंदन एव्हरेस्ट वर्ल्ड 11 संघ. पुढच्या सामन्यासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा. तुमचा पुढचा सामना हा एक कृपया आपण मैदान सोडू नये, इथेच थांबून राहायचं. तुमच्या स्पर्धे पुढच्या सामन्याच्या आयोजकांच्या माध्यमातून सूचना आली की आम्ही लगेच